काय करतात? काय करतात? सुगाई आता दुपारचे 12:30-1 होत आलेत आणि आम्ही आहोत आता अनुस्कारा घाट म्हणजे मलकापूर काले वगैरे जो रूट आहे, जो जिथून आपण कराड थ्रू आपण कोकणात उतरतो. सो त्या रूटने आता चाललो आहे घरी. काल आपण दर्शन घेतलं कराडला जानाई देवीचं आणि आता चाललो आहे आम्ही कुडाळला माझ्या गावी, म्हणजेच शिवांश त्याच्या घरी पहिल्यांदा जाणार आहे कुडाळला. सो तिथे जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचं आहे रामेश्वराचं आणि परत 1-2 काहीतरी कामं आहेत आपली आणि ती करून मग आपण जाणार आहोत पुढे, पण ते उद्या माऊली देवीला वगैरे. सो आत्ता आपल्याला जायचं आहे कुडाळला. सो दुपारी 2:30 होतील. सो लेट्स सी, बघूया. इथे माकडं पण खूप आहेत, तुम्ही आता बघितलं असतील, दाखवतो पूर्ण एकदा. काय करतात? काय करतात? सो गाईज फायनली आपण आता कुडाळला पोहोचतो आहे डेपोजवळ आणि तिथे आपण आता एक हॉटेल बघू आणि मग नंतर आपण फ्रेश वगैरे होऊन मग घरी जाणार आहोत. सो गाईज आता संध्याकाळचे 5:30-6 होत आलेत आणि आम्ही कुडाळ डेपोच्या जवळच थांबलो आहे. एक चांगलं हॉटेल आहे, मला नक्की आता आठवत नाही नावाचं, बघावं लागेल. तिथं आम्ही रूम घेतली आणि आम्ही थांबलो आहे. सो आता निघालो घरी. सो आता घरी जाऊन डायरेक्ट भेटूया. चला. सो फायनली आता जस्ट ब्रिज क्रॉस करून आपण पोचतो आहे आपल्या गावाच्या एंट्रन्सकडे. शिवांश फर्स्ट टाइम एंट्री करतोय देसी होमबाड्याला. हा लेफ्ट घ्या. सो फायनली हे काय आहे समोर, हे दिसत नाही. सो हे आहे आपलं गाव तेच बंबाडे आणि शिवांशची एंट्री झालेली आहे. शिवांश तुला आता रेल्वे बघायला मिळेल. रेल्वे फायनली पुढे पुढे थांबव, पुढे जाऊ. हां लेफ्टला. फायनली आपण आलेलो आहे मंदिराजवळ. शिवांश खाली बस, पाय पड खाली बस, नंतर पाय पड. हां बस खाली. एकच ठेव पानाचा बेटा. नाही 2 पान. 2 पानं ठेव. सुपारी असणार बस. पूर्ण करते सो फायनली आता आपण वर आलेलो आहे रामेश्वराकडे, रामेश्वराच्या मंदिरात. आता इथे पण आपण पाया पडून घेऊया शिवांसोबत. चला. थांब एक मिनिट देतो. थांब. एक ठेवले तर तिकडे बापाकडे पडशील. सो आता मंदिरात पाया पडून झालं रामेश्वराच्या आणि आता आम्ही चाललो आहे
आपली जमीन बघायला सड्यावरची, जिथे असं लहानपणी आम्ही आंबे तोडायला वगैरे जायचो. आणि आज मी शिवांश बरोबर चाललो आहे. सो काकीबरोबर काकांबरोबर खूप एन्जॉय केला इकडे. रचनाताई, वंदनाताई. सो आता आनंददा घेऊन चालला आम्हाला इकडे. हे बघ शिवांश इकडे. आता इथे चाललं आहे पुढे दादा, आणि तिथे आपण आता चाललो आहे आपल्या जमिनीकडे. सो फायनली संध्याकाळचे 7:30 होत आलेत आणि आता मी चाललो आहे घरी. सो इकडे 7-7:30 झालेत म्हणजे तेच. आणि आता हल्ली थंडीमध्ये लवकर काळोख होतं 6:30 नंतर, 6-6:30 नंतरच. त्यामुळे ऑलमोस्ट काळोख झाला आहे आणि आता आम्ही घरी चाललो आहे. सो पहिल्यांदाच शिवांश, नंतर शिवांशचे आजोबा म्हणजे विशालीचे बाबा आणि पारस पहिल्यांदा घरी येतात आहे. आणि आय होप शिवांश तर वेगळं आहे, पण बाबांची आणि शिवांशची पारसची रिॲक्शन वेगळी असणार आहे. म्हणजे आपलं हे घर बघून पहिल्यांदा, आणि ते पण इतक्या काळोखात. सो आता ज्या कामासाठी आलेलो आपण म्हणजे मंदिरात पाया वगैरे पडायला, आणि त्यानंतर अजून दोघांना जरा भेटायचं होतं. म्हणजे एक बाणे म्हणून आहेत आणि एक थोरात कामत म्हणून. सो आता बघू, बाण्यांशी तर आपलं बोलणं होणार आहे, कामतांशी बघूया त्यांचं आज होतं आहे का उद्या ते बघूया. आणि मध्ये बोलणं झालं की मग आपण म्हणजे आजच्या दिवसातला बी कामं होतील. सो लेट्स सी, बघूया आपण आपली कामं कशी होत आहेत ती. आता थोडं पुढे गेल्यावर मी तुम्हाला घर पण दाखवतो आपलं. शिवांश पहिल्यांदा चाललाय घरामध्ये. तो वाला फायला टाकायचा, राईट वाला. हा ये चल राईट. हा गुड बॉय. हा कुठे आला तू? कुठे आलास? फायनली आपण आलोय आपल्या घरात. फायनली शिवांश इथे घरी पण आला पाया पडायला आपल्या. पाया पडून झालंय. सो हे काहीच आता सकाळचे 9-9:30 झालेत आणि मी पुन्हा एकदा गावात आलो आहे. काल आपण संध्याकाळी दर्शन वगैरे झालं आपलं मंदिरात शिवांशचं. म्हणजे खालच्या देवळात पण आणि वर रामेश्वरकडे पण. सो दर्शन वगैरे झालं आणि त्या बाणेसाहेबांना भेटायचं होतं, त्यांना भेटलो. त्या घरासंदर्भात, घर आपलं जरा बांधायचं आहे, ते अगदी पडायला आलं ते. त्याच्यानंतर काही कामं होती कोर्टाची, त्या संदर्भात अजून एक व्यक्ती आहे त्यांना भेटायचं होतं. मग ते एक पेंडिंग आहे, ते आता सकाळी त्यांना भेटायचं आहे, त्यांनाच भेटायला जायचं आहे. आता मी त्यासाठी तिथे आलो आहे, कारण त्यांना भेटून मग पुढे आपल्याला जायचं आहे तळवण्याला देवीच्या पाया पडायला, माऊली देवीच्या. सो चला बघूया पुढचा कार्यक्रम कसा होतो. सो गाईज फायनली आपण आलेलो आहे माऊली देवीला. त्या मंदिराचं पूर्ण रुपडं पालटलेलं आहे. म्हणजे मंदिर जीर्णोद्धार याच्यात आहे कंडिशनमध्ये आता. आपण पाया पडून घेतो. शिवांचं दर्शन घ्यायला आलं आहे माऊली देवीला. दर्शन घेतो. सो आता आपण आलेलो श्री देवगतवा आरवली देवस्थानामध्ये दर्शन घेण्यासाठी. दादा आपण आलेलो देवगतवा मंदिरामध्ये. इथे देव वेतोबांच्या पादुका चपला.
सो गाईज आता आम्ही आलो सागरेश्वर बीचवर जे वेंगुर्ल्याला आहे. सो मी शिवांशी आजोबा, शिवांशी मम्मी, पारस आणि हे आलो. आम्ही आता जस्ट जेवण वगैरे झालं मस्तपैकी दुपारचा ताईकडे. मस्तपैकी बांगडा थाली जेवलो घरी घरगुती आणि आता बीचवर आलो. आणि बघू शकता तुम्ही बीच माझ्या मागे दाखवतो मी तुम्हाला. मस्त आहे, एकदम क्लीन पाणी आहे. सो गाईज बघू शकता हा आहे नाही सागरेश्वर बीच आहे हा. आणि पाणी कितीतरी पटीने क्लीन आहे मुंबईपेक्षा आपल्या. सो हा आहे सागरेश्वर बीच आणि माणसं पण फार कमी लोक आहेत. आणि जसं तुम्हाला म्हटलं की इथे फॉरेनर्स पण आहेत. सो गाईज आता रात्रीचे 10-10:15 झालेत आणि आम्ही पोचलो कुडाळ स्टेशनला. कारण इथून आपली आता ट्रेन आहे कुठली आहे मत्स्यगंधा, जी 11:15 तर काहीतरी टायमिंग 11:20चा. आणि नॉर्मली आय थिंक 5-10 मिनटं लेट होणारच. तर मला वाटतं 11:30पर्यंत येईल ती. आता मी पोचलो आहे कुडाळ स्टेशनला. रिक्षाने आम्ही डायरेक्ट आलो वेंगुर्ल्यावरून. 1 तासाभरात काहीतरी आलो. आणि जर आता तुम्ही बघाल ना कुडाळ रेल्वे स्टेशन इतकं सुंदर दिसतं आहे. म्हणजे मला वाटतं मी बऱ्याच महिन्यानंतर आलो आहे. आणि लिटरली कम्प्लीट म्हणजे तुम्हाला असा याचा म्हणजे काय म्हणतात एअरपोर्टचा लुक येतो. सो मी दाखवतो तुम्हाला आता. सो हे बघा, हे आहे कुडाळ रेल्वे स्टेशन. बघू शकताय तुम्ही कम्प्लीट हा मस्तपैकी असा ना एअरपोर्ट लुक आला. आणि तुम्ही बघू शकता शिवांश आता बसला आहे. तर आमच्या 2 बॅग्स आहेत आणि मागे लावलेले बॅग्स. सो असे 3-4 बॅग्स आहेत. आणि आता आम्ही चाललो आहे स्टेशनला. समोर आपला प्लॅटफॉर्म आहे. इकडे आता आपली ट्रेन येईल मत्स्यगंधा 11:15-11:30च्या आसपास. आणि आता आपण जाऊया. सो इथून सकाळी 7:30-8:30ला आम्ही पोचू मँगलोरला. सो लेट्स गो. सो गाईज आता रात्रीचे 12:15 झालेत. 11:15चा टायमिंग होता ट्रेनचा, 11:20चा. पण आता 12:15 म्हणजे 1 तास लेट झाला. ऑलरेडी ट्रेन 1.25 तास लेट आहे. सो आता 12:30 वाजता दिल्या आहे की 12:30 वाजेपर्यंत येईल. सो बरेच लोक थांबले आहेत मागे स्टेशनला वगैरे. सो आम्ही पण वेट करतो. आता आय थिंक 10-15 मिनटात ट्रेन येईल. सो जाऊन तर डायरेक्ट झोपायचं आहे. सकाळी 8चा टायमिंग आहे मँगलोरचा. सो लेट्स सी, बघूया किती वेळात पोचते. सुपरफास्ट एक्सप्रेस आहे. सो आय होप मला वाटतं टायमिंग कवर करेल. लेट्स सी, बघूया. आता झोप आली त्यामुळे ट्रेनमध्ये जाऊन झोपायचं आहे. चला. सो फायनली आपली ट्रेन आलेली आहे 1 वाजता. जवळपास 1.25-2 तास ट्रेन लेट आहे. आता जाऊया आपण ट्रेनमध्ये. चला.